शेतात 100% नोकरीपेक्षा शेती. नोकरी ही एकाच माणसाला असत्या, शेती ही पिढ्यानपिढ्या समोरच्या पिढीला सुद्धा आपण हस्तांतर करतोय. त्यामुळे शेतीत चांगलं लक्ष दिलं तर नोकरीपेक्षा कितीतरी पटीनं शेती चांगली आहे. फक्त बायको नोकरीला, नवरा नोकरीला, सकाळी 6ला जाते ती, संध्याकाळी येते ती, आल्यावर काय तर डबा आणायचा, तीच खायचा, सकाळी उठायचं, कामाला जायचं. काय आहे जीवन, काय आहे सांगा मला. आज तुम्ही चौकात हॉटेलवर कायम तुम्ही एक अभ्यास करा, चहा कोणा पाचते, नाश्ता कोण चारते, कुणाला कोण काय देतंय बघा तुम्ही. कोण कुणाला देतंय ती शेतकरी सोडून कोण देत नाही. 25 माणसं असू द्या, शेतकरी तुम्हाला चहा पाचतात. एका स्कुट्या चालवायला लागल्या, शेतकरी विमानानं फिरायला चालला, अशी काय परिस्थिती राहिली नाही. काय झालंय तरुणांचं, म्हणजे आपल्या समाजात मानसिकता काय झाली माहिती आहे का, शेती करून माणूस सुखी होत नाही, नोकरीच करायला पाहिजे असं म्हणते ती. नोकरीपेक्षा शेतकरी सुखी राहतोय. मी नोकरी केलेला माणूस आहे. माझ्या घरात 4 माणसं नोकरीला बी येते. मी म्हणत नाही नोकरीत पैसे मिळत नाहीत. आज एक माणूस नोकरीला लागला का ते सांगोलाच धरते, पंढरपूर धरते, पुणे धरते, मुंबई धरते. हा, मग तुम्ही सांगा, आज कुटुंबामध्ये तुम्ही बाप नोकरी करतोय, पोरं आयुषमध्ये 10-11 वाजता उठते ती, त्यांना धड शेतीचं ज्ञान नाही, काय नाही. वाढदिवस बाहेर आहे तर खर्चाचं प्रमाण सगळं वाढलंय, नाश्त्याला बाहेर जाते ती. ह्या सगळ्या बाजू ज्या वेळेला तुम्ही बघताना ती पोरग उद्या काय करेल हे तुम्हाला काहीच माहित नाही. हा, मग उद्या जर त्याला शैक्षणिक शिकलं नाही, नोकरी नाही लागली तर ती पहिल्यांदा गावाकडची वडलोपारची जमीन निकल. तर तुम्ही शेतात असल्यावर तुम्हाला सुरुवातीपासून माहित राहते, आपणाला विहीर आहे, बोर आहे, शेजारच्याच डाळिंब आहे, ती पैसे मिळवतोय. त्यानं ह्या वर्षी डाळिंबावर पैसे झालं, त्याचं मिरचीवर झालं, त्यानं 4 चाकी गाडी घेतली, मग आपण बी त्याच्यामुळं काय तर लावूया. शेतात 100% नोकरीपेक्षा शेती. नोकरी ही एकाच माणसाला असत्या, शेती ही पिढ्यानपिढ्या समोरच्या पिढीला सुद्धा आपण हस्तांतर करतोय. त्यामुळे शेतीत चांगलं लक्ष दिलं तर नोकरीपेक्षा कितीतरी पटीनं शेती चांगली आहे. फक्त तुम्हाला जे तुमच्या डोक्यात मोठं आहे, एवढं मोठं झालं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे, तसंच राहिलं पाहिजे, आपली कुवत बी बघितली पाहिजे ना. मग आपणाला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, म्हणजे शाळेत शिकलं पाहिजे, MPSC UPSC केल्या पाहिजेत, कलेक्टर झालं पाहिजे. तुमची स्वप्न पूर्ण ज्या दिवशी करायचे त्यावेळी तुम्ही शिकत नाही, आणि तुम्हाला रानात नकून बाहेर पाहिजे, मग बापाने व्यवसाय टाकून दिला तर तुम्ही तो व्यवसाय बी नीट करत नाही. मग नक्की काय केल्यावर तुम्हाला पैसे मिळणार? हा, काही न करता कुणालाही जगात काय मिळत नाही. तुम्हाला शेती केली तर कष्टच करावं लागणार आहे, नोकरी केली तर गाव घर सोडूनच जावं लागणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. आज मुली सुद्धा म्हणते मला नोकरीला पाहिजे. आता समजा सिव्हिल इंजिनियर आहे आणि तुम्ही आता ह्याच्यातच आहे, समजा ही पाईपलाईनचं काम घेतलंय, त्या पाईपलाईन वर इंजिनियर आहे, दिवसभर माळाला थांबतोय ना, दिवसभर माळाला थांबतोय ना. कशासाठी थांबतोय? पगारासाठीच थांबतोय, पैशासाठीच थांबतोय ना. म्हणजे तुम्ही जर दिवसभर माळाला लावून एक इंजिनियर काम करत असेल, एक कॉन्ट्रॅक्टर मोठा आहे, तो कॉन्ट्रॅक्टर दिवसभर रस्त्याचं काम जर माळाला थांबून किंवा आडरानात थांबून करत असेल, एक व्यापारी फिरून व्यवसाय करत असेल, आणि एक शेतकरी एका जाग्याला तुम्ही बसून तुम्हाला पैसे खर्चापुरतं 100% मिळत असेल. अगदी 2 एकर शेत आहे, त्या तरुणांनी माझ्याकडे यावं, त्याला महिन्याला 20-25 हजार रुपये मिळायचं, आम्ही व्यवसाय सांगू शकतो. शेतातलंच, शेतात मिळत कोण नाही म्हणतं आम्ही 4 चाकी गाड्यात फिरतोय, आम्ही लय पैसे साठवून नाही, पण 100% अगदी स्टँडर्ड जगतोय, ही शेतीतच जगू शकतोय. हा पिढ्यानपिढ्या आई वडिलांनी ठेवलेली शेती आम्ही करायला लागलोय. आम्ही ठेवलेली शेती पोरं करणार आहे, करणार आहे ती का नाही सांगा की, का बंद करणार? करणार ना. पैसे मिळायला लागले दुकान बंद करून इथे येणार, असं काय नाही. मग आपल्या समाजातच आता कसं झालंय माहित आहे का, शेतकरी म्हणल्यावर पोरी द्यायला सुद्धा दबकाय लागली ती आता. चुकीच आहे हो. 15,000 20,000 पॅकेज आहे. तुम्ही सांगा मला, ज्या मुलीच्या आईबापाला पुरी किंवा मुलीला एक शेतकरी नको वाटतोय, बरोबर आहे, तिला त्यांच्या आईबापालाच एक महिन्याला 25,000 रुपये देऊ द्या, त्यांनी पुण्यात मुंबईत राहून टाकू द्या. चुकीचा समज झालाय. सिटी म्हणजे लय भारी काय सुद्धा नाही, त्यात नुसतं प्रदूषण आहे, हे आहे, ही शिकलेली जी आहे ती त्यांचं काय आहे. चांगलं पॅकेज असेल तर त्यांचा एखादा बंगला, एखादी गाडी असेल, जी बाकीच्याच काय जग नाही सांगा की मला.
मग शेतीत चांगलं आहे. शेतीतनं माझं मत आहे, ज्याला कष्ट करायचं आहे, ज्याच्यात धमक आहे, अशा माणसांनी शेती करावी. ज्याला कष्ट होत नाही अशा माणसांनी नोकरी करावी. नोकरीपेक्षा शेती कधी आहे. आणि क्वालिटीची मुलं ज्या वेळेला शिकतात त्यावेळेला त्यांनी नोकरीच केली पाहिजे. ज्याचं अगे नॉर्मल मिडियम साईज आहे, आपण पुढं काहीच करू शकत नाही, अशा माणसांनी 100% शेती केली पाहिजे. असं झालंय, लग्नासाठी सुद्धा पोरं मुंबई पुण्याला चालली ती. लग्न आल्यावर काय करणार तुम्ही? काय करणार सांगा एक मला. हे काय वास्तवात तुम्हाला सांगू का, की लोकांचं आईबापांचं मुलीचं जे आईबाप मजुरीला जाते ती त्यासला सुद्धा पोरगी आपली मुंबई पुण्यात द्यावं वाटत्या. ही 4-5 वर्षात सगळं डेव्हलप होणार आहे. मुलींची संख्या एवढी वाढली आहे. आणि तुम्ही जर आता विवाह नोंदणी कार्यालयात बघितलं तर तुम्ही सांगतो मुलींची संख्या जास्त आहे, मुलांची संख्या कमी आहे. पालकांनी योग्य वेळी शहाणं व्हावं, मुलींनी योग्य वेळी शहाणं व्हावं. आणि ज्या मुलगा व्यवस्थित आहे, जमीन आहे, शेती करतोय, त्यांना मुली खुशाल द्याव्या होत्या. स्वच्छ दूध आहे, स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ भाजीपाला आहे, राहायला व्यवस्थित आहे. तुम्ही नोकर वर्गापेक्षा कमी चांगलं जगत नाही ते असं नाही. नोकर वर्गापेक्षाही चांगला शेतकरी जगतोय. ही जो पहिला शेतकरी आणि आताचा शेतकरी यातला फरक आहे. दुसरा, राहणीमान जे आडरानात राहते, रानात राहते, प्रत्येकाकडं 2-2 गाड्या आहेत, त्या बायका स्कूट्या चालवायला लागल्या, शेतकरी विमानानं फिरायला चालला. अशी काय परिस्थिती राहिली नाही की शेतकरी बाद आहे म्हणायची. तुम्ही जर मुजली गावातली नोकरीला किती आहे ती, आज एक धंदा बघा, शेतकरी वजा करता. मजूर कुणावर आहे? शेतकऱ्यावर आहे. नोकर वर्गावर तुमच्या गावात जाऊन अभ्यास करा. 50 लोकांचं दुकानात जाते ती का नोकरी? मग इथं मटका असू द्या, दारू असू द्या, गुटखा असू द्या, चहाचं हॉटेल असू द्या, नाहीतर ब्रँडेड कपडे असू द्या, चप्पलची दुकान असू द्या, आईस्क्रीम पार्लर असू द्या, ढाबा असू द्या, सगळं शेतकऱ्यावर चालते. शेतकरी हा पॅटर्न बाजूला काढला तर काय आहे नोकरी? 5% लोक नाही ती तुमची. आई बापाला सांभाळणारे कोण आहे तो? शेतकरी ग्रामीण भागातला सोडून आई बापाला सांभाळणारा दाखवा. बाहेर गेलेल्या तुमच्या गावात अभ्यास करा, एखाद्याला नेहले का बघा तुम्ही? नाही ना परिस्थिती. शेतकरी दाणे, तुम्ही आता आमच्यात आला पिशवीभर बोरून येताय, तुम्हाला बोलत नाही ती. आणि एक माणूस पुण्याला ते 2 माणसं जेवायला जावा तू म्हटलं तर नाही, माझी आज ड्युटी आहे म्हणते ती. सकत चुलत भाऊ. ही आजची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं शेती हा व्यवसाय चांगला आहे. आता ज्याला आवडत नाही त्याला आपण काय करत नाही, ते नोकरी करावी. त्यातनं पण म्हणजे आधुनिक आधुनिकता हा विषय चुकीचा आहे तुमचा. तुम्ही जावा एखाद्याच्यात 15 दिवस पुण्यात मुंबईत राहा, किती बाहेर फिरते ती, किती बाहेर खाते ती बघा. बायका करणार तरच बर्गर, पिझ्झा किंवा डबा आणून खाते ती, नाहीतर किती खर्च करते ती बघा ना. त्यांचा खर्च, शेतकऱ्याचा खर्च सांगा. आज तुम्ही चौकात हॉटेलवर कायम तुम्ही एक अभ्यास करा. चहा कोणा पाचते, नाश्ता कोण चारते, कुणाला कोण काय देते बघा. तुम्ही कोण कोणाला देते ती शेतकरी सोडून कोण देत नाही. 25 माणसं असू द्या, शेतकरीच तुम्हाला चहा पाचतात. बाहेर ना आलेली माणसं किती चहा पाचते ती बघा तुम्ही, नाही ते ना. त्यामुळे असं काय नाही की शेतीत अतिशय सुंदर, स्वच्छ हवामान, स्वच्छ वातावरण, स्वच्छ खाणं, स्वच्छ बोलणं, रानात आल्यावर आपल्या शेतात फिरणं, फोटो काढणं, यूट्यूबला असू द्या नाहीतर स्टेटसला टाकणं, ह्याच्यात जे आनंद आहे ते आनंद कशात आहे? बायको नोकरीला, नवरा नोकरीला, सकाळी 6ला जाते ती, संध्याकाळी येते ती, आल्यावर काहीतरी डबा आणायचा, तीच खायचा, सकाळी उठायचं, कामाला जायचं. काय आहे जीवन? काय आहे सांगाय मला? बरोबर. आता तुम्ही इथं आला 1 तास माझ्या आधी आलाय, तुम्ही बोर खाल्ली, अंजीर खाल्ली, तर तुम्हाला कोण काय म्हणते का? आणि तुम्ही जाणार म्हणून चांगली बोरं काढून तिथं बायकांनी ठेवली, त्याला काय मी सांगितलंय बायकाला? ही शेतकऱ्यापाशी